गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपल्या SP कोचिंगमध्ये. आज आपण चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत. ऑलिम्पियाड एक्झाममधील पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आपल्याला दिसत असेल. डॅश विल कम ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. असा 4/7 इक्वल टू इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि खाली 84 आहे. बघा याच्या किती टाईम्स आहे. 7 × 12 12 7 जा 84 होतात. तर मग याच्यासुद्धा आपल्याला 12 टाईम्स जावं लागेल. 7च्या 12 टाईम्स 84 आहे, तर 4च्या 12 टाईम्स किती. 12 4 जा 48. इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे 48. आपला ऑप्शन होणार आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. हे झालं फर्स्ट याचं आन्सर. सेकंड क्वेश्चन आपल्याला समोर दिसत असेल. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. याच्यामधून आपल्याला ABCD असे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यापैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला हा जो 15.236 आहे. 236 इज ग्रेटर दॅन 15.242. मग 15 सारखे आहे पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला. पॉईंटच्या राईट हँड साईडला 236 आहे. 242 आहे. 236 हे 242पेक्षा मोठे आहेत का. नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन बी मध्ये बघा 15.236 इज ग्रेटर दॅन 15.224. आता हे 15 पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडचा नंबर सारखा आहे. ओके, 236 मोठे आहे का 224पेक्षा. यस, आपला आन्सर आला ऑप्शन बी. आपल्याला काय विचारलेलं होतं, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर बी नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपल्यासमोर आहे. सबट्रॅक्ट करायचं सांगितलेलं आपल्याला. क्वेश्चन आहे सबट्रॅक्ट 568.325 फ्रॉम 580.45. असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, फ्रॉमच्या राईट हँड साईडच्या नंबरमधून मग फ्रॉमच्या लेफ्ट हँड साईडचा नंबर आपण सबट्रॅक्ट करू. कारण म्हटलेलं काय आहे, सबट्रॅक्ट दिस फ्रॉम दिस, याच्यामधून हा सबट्रॅक्ट करायचा आहे. मग आता आपण याला राईट करू. 580.45 मायनस 568, या पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवू 325. ओके, आता या ठिकाणी इथं हे 3 डिजिट आहे, वरती 2 डिजिट आहे. याच्या बाजूला 0 ठेवून घेऊ. इथं कितीही 0 वाढवले तरी त्याची व्हॅल्यू 30 असणार आहे. मग 10मधून 0मधून 5 सबट्रॅक्ट होत नाही. याला कट करू, 10 म्हणू, इथून बॉरो करू 1. इथं 4 होतील. 10 - 5 5, 4 - 2 2, 4 - 3 1 पॉईंट. पुन्हा 0मधून 8 जात नाही. याला 10 म्हणू, इथून बॉरो करू, हे 7 होऊन जातील. 10 - 8 2, 7 - 6 1, 5 - 5 0. 12.125 असं कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आपल्याला. 12.125 ऑप्शन ए मध्ये आपल्याला याचा आन्सर दिसतंय. ऑप्शन ए. पुढचा क्वेश्चन नंबर 4 आपल्याला दिला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स रिप्रेझेंट द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर. आपल्याला शेडेड पार्ट याच्यामधून काढायचा आहे. आधी टोटल पार्ट बघू किती आहे त्याच्यामध्ये. हॉरिझॉन्टल लाईनमध्ये 1 2 3 4 लाईन्स आहेत. व्हर्टिकल लाईनमध्ये 4 आहे. 4 4 जा 16. टोटल 16 बॉक्स आपल्याला समोर दिसत आहे. त्याच्यापैकी कलर बॉक्स किती आहे. वरचे 4 आणि 1 5 6 7 8 आणि 9 पार्ट त्याच्यापैकी काय केलेलं आहे, शेडेड केलेलं आहे. मग आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. याच्यामध्ये ऑप्शन ए आणि बी दिलेले आहे. आता हा 9 16पेक्षा स्मॉल आहे, म्हणून इथं 0चा भाग जाईल पहिले, 0 पॉईंट समथिंग. म्हणजे ऑप्शन ए आणि बी आपला कॅन्सल झाला. कारण ऑप्शन ए आहे 56, ऑप्शन बी आहे 5. हे दोघं येणारच नाही. चला 16 या 9ला डिवाईड करू. आता आधी 0चा भाग जाईल, 9 पॉईंट ठेवला, हे होतील 19. 16 6 जा काय होतात 96 होतात. 16 5 जा 80 होतात. 10 रिमाइंडर राहिले. पुन्हा याच्यावर 0 येतील. आता 0.5 आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहे. ऑप्शन सी मध्ये आहे 0.5625 आणि ऑप्शन डी आहे 0.056. मग या 0 पॉईंट नंतर 0 येतोय का, नाही, 5 येतोय. म्हणजे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी. ओके. क्वेश्चन 5. व्हॉट मस्ट बी ॲडेड टू 4 and 3/5 to get
द सम 8. या 4 and 3/5 मध्ये काय ॲड केल्यानंतर आपल्याला त्याची सम 8 मिळणार आहे म्हणे. असा प्रश्न आहे. मग इथं आपल्याला तो नंबर माहीत नाही, त्याला ए मानू आपण. काय म्हटलेलं आहे, व्हॉट मस्ट बी ॲडेड टू. कशामध्ये ॲड करायचा आहे तो, याच्यामध्ये किती ॲड केल्यानंतर आपल्याला 8 ही सम मिळणार आहे. मग जे ॲड करायचं आहे ते माहीत नाही, त्याला ए मानू. हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे, याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. 5 किंवा आपण याला पॉईंटमध्ये पण सॉल्व करू शकतो. याला 2 पद्धतीने सॉल्व करून दाखवेल. आधी याला कन्वर्जन करून घेऊ. 5 4 जा 20 आणि 3 23/5 प्लस ए इक्वल टू 8. ओके. मग आता हा इथं 23 प्लस ए आहे. इथे हा प्लस आहे, इकडे जाताना तो मायनस होईल. ए इक्वल टू ए मायनस 23/5. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करून सेम करून घ्या. याच्या अपॉनला 1 आहे, याच्या अपॉनला 5 आहे. बेस इक्वल करण्यासाठी याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू, यालासुद्धा 5 ने मल्टिप्लाय करू. मग काय होईल, 8 5 जा 40 मायनस 23 अपॉनला दोघांचा बेस 5 झाला इक्वल. त्यानंतर 40 मायनस 23 किती, मग 10 मायनस 3 7 कॅरी 1 4 मायनस 3 1 17/5. मग असं ऑप्शन आहे का आपल्याजवळ? नाही. आपल्याला ते मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. याला मिक्समध्ये कन्वर्ट करू. 17/5ला कसं केलं जाईल, 5 साईडला, कोशंट इथं लिहितो आपण या साईडला आणि रिमाइंडर वरती लिहितो. 5 3 जा 15. रिमाइंडर किती उरले, 2. 3 and 2/5 असं कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आपल्याला? ऑप्शन बी मध्ये दिसतंय. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. याचा ऑप्शन बी हे राईट आन्सर होणार आहे. आता यालाच आपण आणखी पॉईंटने सॉल्व करून बघू. 23/5 प्लस ए इक्वल टू 8. या 23/5 मध्ये नाही, सॉरी 4 पॉईंट हा प्रश्न दिलेला होता ना. 4 and 3/5 मध्ये किती ॲड केल्यानंतर त्याची सम आपल्याला 8 मिळणार आहे. मग हा 3/5 म्हणजे माहिती आहे का आपल्याला? बघा 3/5 म्हणजेच 3/5. 1/5 आपण बघितलं होतं काय, 0.2. फ्रॅक्शनमध्ये शिकलेले आहेत आपण. किंवा 3ला या 5ने डिवाईड करून टाका. 0चा भाग जाईल, पॉईंट ठेवल्यानंतर हे 30 होतील. 5 6 जा 30, 0.6 आन्सर येतं. किंवा तुम्हाला 1/5ची व्हॅल्यू माहिती असेल. 1/5ची व्हॅल्यू काय येते, 0.2. आपल्याला 3/5ची पाहिजे म्हणून याला 3 ने मल्टिप्लाय करू. 2 3 जा 6, 0.6 अशा पद्धतीने पण येईल आणि अशा पद्धतीने पण येईल. मग याला आपण काय लिहू शकतो, 4.6. 3/5 म्हणजे काय, 0.6. हा 4.6 झाला प्लस ए इक्वल टू 8. मग याच्या हा इथं प्लसमध्ये आहे, इथं येताना मायनसमध्ये जाईल. ए इक्वल टू 8 मायनस 4.6. 8मधून 4.6 मायनस करा. पुढे 0.4 ॲड केले तर हे 5 होतील. म्हणजे 0.4 प्लस 3 म्हणजे 3.4. काय आन्सर आलं, 3.4. 8मधून जर तुम्ही 4.6 मायनस केले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 3.4. परंतु 3.4 हे ऑप्शनमध्ये नाही आहे. मग आपण याला 34/10 असं पण करू शकतो. मग नंतर 10 ने डिवाईड करू मिक्स फ्रॅक्शनमध्ये. 10 3 जा 13 आणि हा 4 रिमाइंडर. हे 2 ने डिव्हिजिबल आहे. 13 and 4/10. 2 2 जा 4, 2 5 जा 10. सॉरी 13 इथे 3 आहे. 3 and 2/5 अशा पद्धतीने पण ते आन्सर येईल. असं पण सॉल्व करू शकतो, असं पण सॉल्व करू शकतो. ओके. चला आता नेक्स्ट. किंवा आणखी एक सांगतो, ऑप्शनवरून कसं सॉल्व करायचं. हे झालं आपण डायरेक्टली सॉल्व केलेलं आहे याच्यावरून. आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत येतात ह्याच्यामध्ये. एक एक ऑप्शन ट्राय करून बघू. सोपं आहेत. प्रश्न काय होता, 4 and 3/5 मध्ये कोणता नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला त्याची सम 8 मिळणार आहे. मग पहिलं ऑप्शन ॲड करून बघू. 3 and 1/5 है ना. 4 आणि 3 हे बघा यांचे बेस इक्वल आहे, लाईक फ्रॅक्शन्स येते. 4 आणि 3 7 होऊन जातील. हे 7 प्लस 3 आणि 1 4, 4/5 आहे का असं ऑप्शन. 8 येत आहेत का इथं, नाही. म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. दुसरं 3 and 2/5 बघू आता. 3 and 2/5, 4 आणि 3 7 होतात. प्लस 3 आणि 2 5, 5/5 म्हणजेच काय 1, म्हणजे 7 + 1 8. ऑप्शनने
सर्वात जास्त लवकर आपण सॉल्व करू शकतो. बघा तुम्हाला कोणती मेथड आवडते ती त्यानुसार तुम्ही सॉल्व करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ अनशेडेड फ्रॅक्शन्स ऑफ द गिवन फिगर इज. अनशेडेड जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांचे आपल्याला सम करायचे आहे. दोन आपल्याला याच्यामध्ये फिगर दिलेले आहेत. एक सर्क्युलर याच्यामध्ये दिलेली आहे आणि एक रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेली. आधी सर्क्युलरचे जे टोटल पार्ट आहे ते काढू. त्याच्यामध्ये किती सर्क्युलर टोटल पार्ट मोजा. 1 2 3 4, वरती 4 खाली 4 8 आणि ते छोट्या याच्यामध्ये अजून वरती 4 आहे आणि खाली 4 आहे. म्हणजे 4 आणि 4 8, 8 आणि 8 16. टोटल 16 पार्ट आहेत. त्याच्यापैकी कलर पार्ट किती आहे मग 1 2 3 4 5 6. 6 पार्ट आपल्याला इथं कलर दिसत आहेत. आणि साईडच्या पोर्शनमध्ये 1 2 3 4 5 5 आणि 5 10. टोटल 10 पार्ट आहेत. त्यांच्यापैकी 1 2 3 4 पार्ट शेडेड आहेत. आपल्याला अनशेडेडची ॲडिशन सांगितलेली आहे. मग या 16 पैकी जर 6 शेडेड आहे, अनशेडेड किती झाले मग 10. 4 शेडेड आहे तर 6 अनशेडेड झाले. मी शेडेड पोर्शनचं काउंटिंग केलं होतं, आपल्याला अनशेडेडचं काउंटिंग करायचं होतं. आता यांची आपल्याला ॲडिशन करायची सांगितली. आता हे सिम्प्लिफाय होतं, हे सिम्प्लिफाय करून घेऊ आधी. 2 5 जा 10, 2 8 जा 16, 2 3 जा 6, 2 5 जा 10, 5/8 प्लस 3/5. ओके. मग आता याला हे बेस इक्वल नाही, क्रॉस मल्टिप्लाय करू. ओके. 5 5 जा 25, 8 3 जा 24. अपॉनला या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली. 8 5 जा 40, 4 आणि 5 9, 2 आणि 2 4, 49/40. बघा असं ऑप्शन आहे का आपल्याजवळ 49/40? नाही. 3/30 आहे, ते ऑप्शन येणार नाही. याला मिक्समध्ये करून बघू आपण. 41 जा 40 आणि 9 रिमाइंडर. 1 and 9/40 आहे का ऑप्शनमध्ये? यस. तर ऑप्शन डीमध्ये आपल्याला हे आन्सर दिसतं आहे. याचा आन्सर होणार आहे आपला ऑप्शन डी. आपला क्वेश्चन नंबर आहे हा 6 नंबरचा डी हे आन्सर होईल. क्वेश्चन नंबर 7 आहे आपल्यासमोर दिलेला. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट्स द शेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर. आपल्याला ती फिगर दिलेली आहे, त्याच्यामधून शेडेड जे फ्रॅक्शन्स आहेत, शेडेड पोर्शन आपल्याला बघायचं आहे. किती आहे शेडेड? पहिले टोटल पार्ट काढून घेऊ आपण. टोटल पार्ट किती आहेत बघा. याच्यामध्ये आधी पूर्ण टोटल एक एक ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आपण काउंट करू. वरती 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 येत आहेत ते. जे राईट अँगल ट्रायंगल जे आहेत ते 20 येत आहेत. आता राईट अँगल ट्रायंगल किती शेडेड केलेले आहेत? 1 2 3 4 5 6. टोटल 6 शेडेड केलेले आहेत. मग याला फ्रॅक्शनमध्ये काढू. 2 3 जा 6, 2 10 जा 20, 3/10. ऑप्शनमध्ये आहे का? पॉईंटमध्ये ऑप्शन आहे. खाली 1 0 आहे म्हणून याला 1 प्लेस नंतर पॉईंट देऊ. 0.3. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी. काय केलं माहिती आहे का? याच्यातले जे पूर्ण ट्रायंगल आहे अशा पद्धतीचे जे राईट अँगल ट्रायंगल आहेत, हा एक ट्रायंगल झाला. असे ट्रायंगल काउंट केले आपण फक्त. काही याच्यामध्ये या दोघांना कलर करून दिलेलं आहे म्हणून ते आपले 18 झाले होते त्यावेळेस. आपण सिंगल ट्रायंगलनी का काउंट करू? असे ट्रायंगल जर काउंट केले आपण तर 20 भरता आहेत ते. आणि कलरवाले जर मोजले तर कलरमध्ये आपल्याला 6 मिळता आहेत ते. 6/20 याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढली. पॉईंटमध्ये आन्सर आला 0.3. क्वेश्चन नंबर 8. एक्सपांडेड फॉर्म सांगितलेला आहे आपल्याला इथं. एक्सपांडेड फॉर्म ऑफ कशाचा? 4x5.3 3x5 बघू. आणि ऑप्शन दिलेले आहेत काही समथिंग. आता आपल्याला 5 5 5 5.555 याचा एक्सपांडेड फॉर्म डायरेक्ट राईट करू. आपण शिकलेलो आहेत. हा 1000 प्लेसला आहे म्हणून हा 5000 होईल, प्लस हा 100 प्लेसला आहे म्हणून हा 100 होईल, 10 प्लेसला आहे म्हणून 50 होईल, 1 प्लेसला आहे म्हणून 5 राहील, प्लस पॉईंट नंतर 10th प्लेसला आहे म्हणून 5/10. हा 100 प्लेसला आहे म्हणजे 5/100. हा 1000th प्लेसला आहे 5/1000. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं असा.
5/10, 5/100, 5/1000. मला ऑप्शन नंबर बीमध्ये दिसत आहे. ऑप्शन बी आणि डी सारखाच आहे, परंतु डीमध्ये फर्स्ट नंबरला 500 दिलेले आहे. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर होणार याचा. ऑप्शन बी 8 नंबरचा क्वेश्चन आहे. 9 नंबरचा क्वेश्चन बघू आता. द व्हॅल्यू ऑफ, आता व्हॅल्यू दिलेली आपल्याला 88.64, याच्यातून मायनस करू 43.21. आधी हे सबट्रॅक्शन करून घेऊ, मग त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल 63.51. 4 - 1 3, 6 - 2 4, 8 - 3 5, 8 - 4 4. याच्यामध्ये हे 63.51 ॲड करायचं सांगितलेले आहेत. 3 आणि 1 4, हे 9 होतील, हे 8 होतील, हे 10 होतील. 108.94 कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द राईट आन्सर.